अत्यंत पीडादायी वेदनादायी कुठल्याही भारतीय नागरिकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठल्याही कुटुंबाला एवढं अपमानित एवढं अस्पृश्यसारखं जीवन त्याच्या नशिबी येऊ नये असं जीवन आमच्या वाटेला आलं। तीळ मात्र संबंध नसताना आम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये मालेगाव विस्फोट 2008 हा शब्द मी काळा चौकी एटीएस पोलीस स्टेशनमध्ये 25 ऑक्टोबर 2008ला जेव्हा मला आणलं भोपाळमधून खोट्या नावाने विमानातून आणलं। संपूर्ण देशामध्ये इस्लामी आतंकवाद होता आज त्यावेळी आठवड्याला किती बॉम्ब फुटायचे आणि प्रत्येक ठिकाणी पकडल्या जाणारा आतंकवादी हा मुसलमान असायचा। मग लोक म्हणायचे नाही सारे मुसलमान आतंकवादी नाही। त्यावेळी एक कहावत एक फ्रेज चालायची की सगळे मुसलमान आतंकवादी नाहीये पण पकडल्या जाणारा प्रत्येक आतंकवादी मुसलमान आहे। तुम्हाला ज्यावेळी अटक केली त्यावेळी तुम्हाला बाकी लोकांना पण असं लालच दिलं जात होतं का तुम्ही नाव घ्या कोणाचं आम्ही तुम्हाला सोडून देऊ। तुम्हाला असं काही केलं? यांच्या नावाने त्यांची जे काही कहाण्या तयार केलेल्या त्या त्याच्यावरती तुम्ही सिग्नेचर्स करा, खोटे कन्फेशन द्या म्हणून आम्हाला हेवी टॉर्चर केलं। तर पोलीस कस्टडीमध्ये पोलीस तपास उघड करण्यासाठी पोलिसांना आरोपीला मारतात पोलीस, पण या खटल्यामध्ये आम्ही मार याच्यासाठी खाल्ला की ज्यांना आम्ही कधी ओळखत नाही, आम्ही जो गुन्हा केलेला नाही तो कबूल करण्यासाठी आम्हाला सर टॉर्चर केलं। घोंगडं करून सर मारायचे सर, आई बहिणीवरून शिव्या द्यायचे, जातीवरून शिव्या द्यायचे, उद्धार करायचे सर सगळ्या कुळाचं सर आणि मारून टाकण्याच्या सार्थक धमक्या दिल्या सर। गाडीला आपण जेव्हा स्कूटरला जशी किक मारतो सर तसं तोंडावरती किक मारली सर, खानविल करणे सर। नार्को टेस्ट की रिपोर्ट चूंकि हमारे फेवर में थी इसलिए सरकार ने उसको कोर्ट में जमा नहीं किया। हमने आरटीआई में उसको निकाला और निकाल के कोर्ट में दे दिया। कोर्ट में देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं। जब न्यायिक व्यवस्था में ये लड़ते रहे हाई कोर्ट तक, मैं आरटीआई से कागजात निकालता रहा तो पता चला कि हमारे ऊपर यूएपीए तो लगता ही नहीं, क्योंकि जो सैंक्शन है वही गलत है। जिस डेट को सैंक्शन दिया गया, जिस व्यक्ति ने सैंक्शन दिया गया, जो डेट में उसको देने का अधिकार नहीं था उस सर चुकून कसा जिवंत राहिला म्हणून सर जे काही काँग्रेसचं षडयंत्र होतं, पाकिस्तानच्या आयएसआयचं षडयंत्र होतं ते सर ते त्याला पूर्ण करू शकले नाहीत सर। सर एटीएसचे त्याच एटीएसच्या टीममधले एक अधिकारी आहे मेहबूब मुजावर म्हणून सर ते ठामपणे म्हणतात, मीडियासमोर म्हणतात, न्यायालयामध्ये म्हणतात की 27/11ला संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा या दोघांना एटीएस मुंबई पोलिसांनी मारून टाकलं। का मारून टाकलं? कारण 26/11चा हमला सुद्धा हिंदू आतंकवाद्यांनी भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी त्यांना दोघांना मारून टाकलं। पण चुकून कसाब जिवंत राहिला म्हणून हे षडयंत्र सर उघडकीस नाही आलं सर। सर वस्तुस्थिती पहिल्या दिवसापासून सांगण्याचा मी प्रयत्न करतो की मालेगाव ब्लास्ट 2008चा ओरिजिनल एफआयआर कोणी बघितलाच नाही सर। आज तागाय तो रेकॉर्डवरती नाही सर। का नाही सर? सर ओरिजिनल 164 स्टेटमेंट सर की ज्याच्यावरती माननीय न्यायालयाने ब्लँकली ट्रस्ट ठेवला की हे अभिलेख आहेत असं म्हणून झेरॉक्सवरती 9 वर्ष आपली न्यायालयीन कारवाई केली सर आणि आम्हाला कारागृहामध्ये ठेवलं सर। आणि ओरिजिनल कन्फेशन नाही सर। सर ओरिजिनल कन्फेशन कोणी बघितलेच नाही सर। ओरिजिनल 164 स्टेटमेंट बघितलेच नाही सर। सर एफआयआर बघितला नाही सर। सर कितीतरी ॲफिडेव्हिट गायब केलेत सर आमचे सर त्यांनी सर। आणि ज्या काही सीडीज होत्या की ज्या डिफेन्सला मदत करणाऱ्या ठरू शकतात। नमस्कार, मी सुरेश चव्हाणके आणि मुंबई सेंट्रल जेल मधून आज तुम्हाला मी अशा लोकांचा इंटरव्ह्यू करणारे, मुलाखत करणारे ज्यांना हिंदुस्थानात सॅफ्रॉन टेररिझम, भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद म्हणून ज्यांना पकडल्या गेलं, ज्यांना 9 वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये ठेवलं म्हणजे 3,25,000 दिवसापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 80,000 तास ज्यांना जेलमध्ये प्रताडणा सहन करावी लागली, त्या लोकांना याच आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं होतं। याच ठिकाणी ज्याला काळ्या पाणीपेक्षा खतरनाक म्हणतात अंडा सेल, अशा ठिकाणी ज्यांना ठेवलं, ज्यांना अद्वितीय प्रताडणा दिल्या गेल्या। हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात जास्त पीडित हिंदूंबरोबर मी आज तुमची चर्चा करवणार आहे, कारण याचा आता अंतिम निर्णय होण्याच्या दिशेने चाललेला आहे। म्हणून या मुंबई मध्यवर्ती कारागृहात मी स्वागत करतो। जरा स्वागत हा शब्द चुकीचा आहे, परंतु मी त्यांच्याबरोबर आता चर्चा करणार आहे। समीर शरदराव कुलकर्णी, आपण इथं बसा। नमस्कार। रमेश उपाध्यायजी, मेजर रमेश उपाध्यायजी म्हणलं पाहिजे, कारण आपल्या नावाबरोबर लागलेलं ते महत्त्वाचा सेनेचं ज्या अधिकारी म्हणून आपण काम केलेलं आहे। आम्हाला गर्व आहे आपल्याबद्दल, आपण सेनेत काम केलं। आज तुम्हाला याची थोडी पार्श्वभूमी सांगतो। संपूर्ण देशामध्ये इस्लामी आतंकवाद होता आज त्यावेळी
आठवड्याला किती बॉम्ब फुटायचे आणि प्रत्येक ठिकाणी पकडल्या जाणारा आतंकवादी हा मुसलमान असायचा. मग लोक म्हणायचे नाही सारे मुसलमान आतंकवादी नाही आहे. त्यावेळी एक कहावत एक फ्रेज चालायची का सगळे मुसलमान आतंकवादी नाही आहे, पण पकडल्या जाणारा प्रत्येक आतंकवादी मुसलमान आहे. हे ऐकून सगळे जिहादी, सगळे वामपंथी, सगळे काँग्रेसवाले, सगळे शरद पवारवाले या सगळ्यांना वाटलं का एक काहीतरी अशी घटना घडली पाहिजे का हिंदू सुद्धा आतंकवादी आहे, म्हणजे आतंकवादाचा कुठला धर्म नाही असं म्हणता येईल. आणि म्हणून ज्या लोकांना पकडल्या गेलं त्या लोकांपैकी 2 लोक आज माझ्या समोर आहे. रमेश उपाध्यायजी तर भारतीय सेनेचे मेजर, ज्यांनी आपली छाती भारताच्या संरक्षणासाठी सीमेवर चौडी केली, त्यांनाही जेलमध्ये टाकलं. आणि दुसरे आम्ही या दोघांचीही चर्चा करू. यांना रमेश उपाध्यायजींना मराठी समजती पण ते हिंदीमध्ये उत्तर देतील आणि आपण मराठीमध्ये उत्तर द्याल. मी इथून सुरू करू इच्छितो का हे सगळ्या पुन्हा जेलच्या बॅकग्राऊंडवर आपण बसलेलं काय फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला आठवतं? आदरणीय सर, मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करेल की सुदर्शन न्यूज चॅनल आणि त्यांच्या सहकार्यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला निर्दोष आहे म्हणून असं गृहीत धरून आम्हाला प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही सहकार्य केलं, आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत, सत्याची न्यायाची बाजू मांडली, त्यामुळे मी आपले आभार व्यक्त करतो. अत्यंत पीडादायी, वेदनादायी कुठल्याही भारतीय नागरिकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठल्याही कुटुंबाला एवढं अपमानित, एवढं अस्पृश्यसारखं जीवन त्याच्या नशिबी येऊ नये असं जीवन आमच्या वाटेला आलं. तीळ मात्र संबंध नसताना आम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये मालेगाव विस्फोट 2008 हा शब्द मी काळा चौकी ATS पोलीस स्टेशनमध्ये 25 ऑक्टोबर 2008ला जेव्हा मला आणलं भोपाळमधून खोट्या नावाने विमानातून आणलं. परमवीर सिंगची जी काही तुमची भोपाळमध्ये अटक केली आणि तुमचा बोर्डिंग पास सुद्धा दुसऱ्याच नावाने काढून तुम्हाला चार्टर विमानाने मुंबईला आणलं असं म्हटलं जातं. अगदी बरोबर सर. दिवाळीचे दिवस होते, सामाजिक काम करत असल्यामुळे खूप पोलीस अधिकाऱ्यांशी माझी ओळखी होती. मी भोपाळच्या रेल्वे स्टेशनवरती जेव्हा मी ग्वालियरला जाण्यासाठी उभा होतो तेव्हा मला तिथल्या पोलीस अधिकारी जेव्हा दिसले तेव्हा मी स्वतःहून त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. काही मुंबईतले मराठी बोलणारे तिथे लोक आलेत आणि त्यांनी माझं नाव जेव्हा घेतलं मराठीमध्ये तेव्हा मी आश्चर्य व्यक्त केलं की तुम्हाला मराठी येतं, तुम्ही कसं काय इथे म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही असे पोलीस आहोत, तुमच्या जीवाला धोका आहे, तुमचे 15 मिनिटं मला हवेत. आणि मी म्हटलं की काहीतरी एखादी सूचना करायची असेल. मी हसलो की मला कोणापासून जीवाला धोका पडून. आणि पोलिसांना सहकार्य करणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे या भावनेने मी त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये बसलो. तेव्हा त्यांनी मला राजा भोज हवाई अड्डा जो आहे भोपाळमधला तिथे मला डायरेक्ट विमानाजवळ नेलं. मी आयुष्यात कधी विमानाने प्रवास केला नाही. ते खाजगी विमान होतं, चार्टर प्लेन होतं, 7 सीटरचं प्लेन होतं आणि मला धादांत खोट्या नावाने मुंबईला आणलं. आणि त्याच्यानंतर मला 9 वर्ष कारागृहामध्ये अपमानित, प्रताडित मला जीवन जगावं लागलं. आणि हे पूर्णतः बेकायदेशीर होतं. त्यांचं ज्युरिडिक्शन नव्हतं, कुठला न्यायालयाचा आदेश नव्हता. पकडलेले जे काही आरोपी होते त्यांच्या किंवा साक्षीदारांच्या जबाबामध्ये आमची नावं सुद्धा नव्हती सर. तरी सुद्धा आम्हाला कलंकित जीवन या देशामध्ये निर्दोष हिंदू म्हणून आम्हाला असताना सुद्धा जगावं लागलं. हे कोणाचं नक्की फेल्युअर आहे हे मला आजतागत कळलेलं नाहीये सर. आणि तुम्ही तर मला वाटतं पत्नी बरोबर मॉर्निंग वॉकला चालले होते त्यावेळी तुम्हाला उचललं? 24 अक्टूबर 2008 को मैं अपनी पत्नी के साथ मॉर्निंग वॉक पे था. मेरा डॉग मेरे साथ था और मैं घर के से थोड़ी ही दूर पे गया था तो एक गाड़ी आकर रुकी और उसमें से 2-3 लोग जो सादी वर्दी में थे वो उतरे और उन्होंने अपना परिचय दिया. हम के ATS पुणे से आए हैं, आपको हमारे साथ चलना है. मैंने स्वाभाविक रूप से उनसे कहा कि कपड़े बदली कर लेते हैं. उन्होंने कहा नहीं आप आ जाइए. काही वारंट नव्हतं त्यांच्या हातात? वो टोटल इलीगल उन्होंने किडनैपिंग के तरीके से मुझे उठाया, मुझे बीच में बिठाया. बगल में एक पुलिस स्टेशन आता है चिंचवड़, जहाँ तक मेरी जानकारी थी कि अगर किसी व्यक्ति को लेके जा रहे हैं किसी दूसरे पुलिस स्टेशन से तो वहाँ एंट्री होती है. वहाँ उन्होंने कोई एंट्री नहीं की. मुझे वहाँ से ATS वाले लेके आए, ATS पूना के ऑफिस में लेके आए और वहाँ पर मुझे जो तत्कालीन ATS प्रमुख थे वो मेरे घर में उसके पहले गए थे
जब मुझे उठाकर यहाँ पर ले आया गया तो वो मेरे घर पर गए, मेरी पत्नी के साथ उनकी बातें हुई थी। मेरी पत्नी को उन्होंने समझाने की कोशिश की कि आप इसके बारे सेना में के अधिकारी के पत्नी के साथ जी, बदतमीजी, बिना सर्च वारंट जी, घर में घुसना। घर में घुसे, जबकि मेरी पत्नी अकेली थी, मेरे बच्चे वहाँ पर नहीं थे, सभी का मोबाइल उन्होंने ले लिया और मेरे घर में बिना किसी सर्च वारंट के सर्च किया। आपके तुमच्या घरी काय त्यांनी घरी पोहोचले? तुमच्या घरी कोण कोण होतं? त्यांना सर, काय? मी त्या 2008च्या वर्षभर मी महाराष्ट्रामध्येच नव्हतो. माझी वृद्ध आई होती, जिला ऐकू पण येत नाही, पण तिला सुद्धा 9 वर्ष तिच्या स्वतःच्या घरामध्ये राहू दिलं नाही आणि तिला सुद्धा त्रास दिला. म्हणजे तुमच्या आईला? हो सर, आईला तुम्ही जेलमध्ये होते आणि तुमच्या आईला स्वतःच्या घरामध्ये 9 वर्ष राहू दिलं नाही सर. कितीतरी नातेवाईकांकडे ती याचकासारखी सर ती जगली सर. एक वेळेस जेवण करून ती सर जगली सर, आई सर. आणि तिला सुद्धा मेंटली टॉर्चर केलं, तिला सुद्धा घाबरवलं. आज पण ती एखादा जर माणूस जर घरी चुकून दाराची बेल वाजली तर आज पण ती दचकून जाते. एवढं सर टॉर्चर सर घरच्या परिवाराला सुद्धा सर केलेलं आहे. फक्त मलाच नाही सर, तर या खटल्यामध्ये एकूण 12 आरोपींना सर इनलिगल डिटेन्शन केलं, इनलिगल पद्धतीने अरेस्ट केलं, खोट्या नावाने सर त्यांना आणलं सर आणि बदनाम केलं त्यांच्या कुटुंबाला सर. आणि तुम्हाला ज्यावेळी अटक केली त्यावेळी तुम्हाला बाकी लोकांना पण असं लालच दिलं जात होतं का तुम्ही नाव घ्या कोणाचं, आम्ही तुम्हाला सोडून देऊ? तुम्हाला असं काही केलं गेलं का? सर अगदी बरोबर सर. आम्ही आमच्या सामाजिक जीवनामध्ये कधी कुठल्या त्या श्रद्धेय ऋषितुल्य व्यक्तींना कधी भेटलो नाही, कुठल्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो नाही. अशा त्या आमच्यासाठी नावं काय होती सर? ते आदरणीय योगी आदित्यनाथ जी होते, आदरणीय श्री रविशंकर जी होते, आदरणीय प्रवीण तोगडिया जी होते, की यांच्याशी आम्ही कधी बोललो सुद्धा नव्हतो फोनवरती. अजूनही काही संघाची नावं होती? हो सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार जी असतील आणि परमपूज्य सरसंघचालक जे आहेत मोहनजी भागवत जी असतील, तर यांना नावं घ्या. यांच्या नावाने त्यांची जे काही कहाण्या तयार केलेल्या त्या त्याच्यावरती तुम्ही सिग्नेचर्स करा, खोटे कन्फेशन द्या म्हणून आम्हाला हेवी टॉर्चर केलं सर. पोलीस कस्टडीमध्ये पोलीस तपास उघड करण्यासाठी पोलिसांना आरोपीला मारतात पोलीस, पण या खटल्यामध्ये आम्ही मार याच्यासाठी खाल्ला की ज्यांना आम्ही कधी ओळखत नाही, आम्ही जो गुन्हा केलेला नाही तो कबूल करण्यासाठी आम्हाला सर टॉर्चर केलं. प्रत्येक वेळेस आम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्हालाच का अटक केली, कारण आम्ही साक्षीदार झालो नाही. आम्ही काँग्रेसच्या जे काही मुस्लिम तुष्टीकरणाचं जे काही षडयंत्र होतं, गलिच्छ राजकारण होतं, त्या राजकारणाला आम्ही बळी पडलो नाही. आमच्यामुळे कोणाचंही कुटुंब उद्ध्वस्त आम्हाला होऊ द्यायचं नसतं सर, आणि म्हणून आम्हाला आरोपी केलं सर. आणि डे 1 आम्ही सर नार्को टेस्टला परवानगी दिली. डे 1 पासून आमचा वकील नाहीये सर. आम्हाला या व्यवस्थेवरती आमचा विश्वास होता, पण आजही आम्हाला आश्चर्य वाटतं की 17 वर्ष एवढ्या संवेदनशील गुन्ह्यातल्या आरोपींना न्यायापासून वंचित कसं काय ठेवता येतं? नाही, मी टॉर्चर बद्दल जरा या देशातले मालेगावच्या या धमाक्यातले किंवा या सगळ्या हिंदू आतंकवादी ज्यांना तथाकथित पद्धतीने म्हणल्या गेलं त्या प्रत्येक जणाला बेल भेटल्यानंतर आम्ही सुदर्शन व त्यांच्या मुलाखती घेतल्या. तुम्हीच फक्त पुण्याकडच्या असल्यामुळं आणि या भागात तुमचं येणं झालं नाही, पण या सगळ्यांना आम्ही लोकांच्या समोर आणलं आणि त्यांची प्रताडणा लोकांना आणलं. साध्वी प्रज्ञाजींची तर लोक ते पाहत असताना रडत होती. तुमच्याबरोबर काय झालं सर? जसं ते एखाद्या बैलाला नाल ठोकताना मारतात तर सर त्याचा शब्द जसा नालबंदी आहे सर, तर 24 तासातून 20 तास पाय वरती करतात सर आणि तळपायांवरती मारतात सर. हा, प्लास्टिकच्या काठ्याने मारतात आणि अशा 30-40 काठ्या सर जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मारायचे सर. तळ हातांवरती मारायचे सर, पोटऱ्यांवरती मारायचे सर, भोंगळं करून सर मारायचे सर, आई बहिणीवरून शिव्या द्यायचे, जातीवरून शिव्या द्यायचे, उद्धार करायचे सर सगळ्या कुळाचं सर, आणि मारून टाकण्याच्या सार्थक धमक्या दिल्या सर. गाडीला आपण जेव्हा स्कूटरला जशी किक मारतो सर तसं तोंडावरती किक मारली सर, खानविल करणे सर. परमवीर सिंगने सर प्रचंड मारलं सर, सचिन कदमने प्रचंड मारलं सर. आणि चुकून आम्ही जिवंत राहिलो सर या देशामध्ये सर, कारण आम्ही ताठ मानेने त्यांच्या होला हो नाही म्हटलं आणि प्रत्येक वेळेस तेच सर त्यांनीच माघार घेतली की आपण काहीतरी चुकतोय. कारण आम्ही सातत्यपूर्वक त्यांना म्हणायचो की आपल्या जन्मदात्रीचं तरी स्मरण करा की तुम्ही का मारतात आहे, कशासाठी मारतात आहे म्हणून सर. आणि हे आमच्यासाठी कल्पनातीत होतं की आम्ही सर्वसामान्य भारतीय प्राणप्रिय आमच्या देशावरती या व्यवस्थेवरती आम्ही सर्वस्व अर्पण करून ब्रह्मचर्याचा आजीवन व्रतचा कृतसंकल्प आम्ही कधी अपशब्द आम्ही बोलत नाही सर, शिवी देत नाही. आम्ही का मार खातोय असं आम्ही त्यांना सातत्याने प्रश्न विचारायचो, तेव्हा त्यांना आता खजील व्हायचे. आजही ते आमच्या समोर येत नाही. आणि मी निमित्त आहे सर, साध्वी महिला सर, जेव्हा टॉर्चर नाही झालं तेव्हा ते अश्लील सर चित्र दाखवलं. मी ब्रह्मचारी म्हणून मी घट्ट डोळे मिटून घेतले सर की मी काही बघणार नाही आणि हा तुमचा बिंडोकपणा आहे, ह्या तुमचा कुठला कुसंस्कार आहे, कुठल्या तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला असं आम्ही आग्रहाने त्यांना सांगत गेलो सर. सर एका महिलेला सर मारलं सर, बेशुद्ध होईपर्यंत साध्वीला मारायचे सर. आजही ती स्वतःच्या पायावरती का चालत नाही सर, कारण तिला टॉर्चर केलं सर. आजही आम्ही सुद्धा सर असं 15 मिनिटं सतत नाही चालू शकत सर.
प्रचंड सर आम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागली सर हातापायांसाठी मला सर. काही खायला पण घातलं. हो सर, म्हणजे जेव्हा तुम्ही भीतीने तुम्ही जर होला हो नाही म्हणते तेव्हा प्रत्येकाकडे धार्मिक ग्रंथ होते ते त्यांनी फाडलेत, त्याच्यावरती बुटाने नाचलेत आणि आम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सर. कोणते ग्रंथ सर? आमच्याकडे मारुती स्तोत्र होतो, आमच्याकडे गीतेचा पवित्र ग्रंथ होता, छोटी प्रत होती सर. सर त्यांनी ते फाडलेत. आम्ही आमचं मस्तक सर तिथे बडवून घेतलं सर भिंतीवरती की ही कुठली तुमची वृत्ती, हा कुठल्या देशात तुम्ही राहता, तुम्हाला याची जाणीव आहे का? कारण हे आमचे आराध्य दैवताची सर धर्मग्रंथ आहे की ज्याच्याने याच्या या जगातले कितीतरी कृष्ण भक्त सर आपलं जीवन यापन करतात सर. सर फक्त आरोपी नाही सर, आरोपीतल्या कुटुंबांना सुद्धा सर आणि कितीतरी साक्षीदारांना सुद्धा सर इनलिगल डिटेन्शन केलं, त्यांच्या परिवाराला टॉर्चर केलं, त्यांना टॉर्चर केलं सर. चांगले ऑन ड्युटी आर्मी ऑफिसर सर, फक्त आरोपी नाही सर. 40 अधिकाऱ्यांनी जवळजवळ 40 अधिकाऱ्यांनी सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ घेऊन सर न्यायालयाला हे सगळं त्यांच्या वेदना सांगितल्यात. आजही ATS प्रति त्यांना कशी भीती वाटते. मला नाही वाटत का पाकिस्तान सारख्या देशात सुद्धा जिथं बनाना रिपब्लिक ज्यांना म्हणलं जातं अशा देशात सुद्धा आर्मीच्या 40 अधिकाऱ्यांना असं म्हणावं लागलं, ही यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट शर्मेची काय असू शकते? तुमच्या ह्या संपूर्ण काळामध्ये मीडियाचा तुम्हाला म्हणजे प्रताडणा तर तुमची झालीच, मीडियाचा काय अनुभव आला तुम्हाला? सर स्वाभाविकपणे परंपरा तर अशीच आहे या देशाची की जे सत्ताधारी आहेत त्यांची तळी उचलणं हा एक त्यांचा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. परंतु आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही थोडं तरी सत्य जाणून घ्या, कारण या देशामध्ये 93 ब्लास्टचे फोटो आमच्या नावावरती खपवलेत, मालेगाव 2006च्या घटनेचे फोटो आमच्या नावावरती खपवलेत, माझा चेहरा 4 आरोपींना दाखवलात. ज्या गुन्ह्यांचा आमचा तिळमात्र संबंध नाही, ज्या प्रांतांमध्ये आम्ही गेलो नाही त्या प्रांतातल्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला आमची नावं टाकून बदनाम केलं. त्याच्यातलं प्रमुख नाव म्हणजे इंडियन एक्सप्रेस की ज्याच्या विरुद्ध मी केस पण केली, पण दुर्दैवाने न्यायालयाने त्याच्या विरोधात काही ऍक्शन घेतली नाही. परंतु सकारात्मक बाब अशी होती की श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी आमची ठामपणे सामनामध्ये बाजू मांडली, फ्रंट पेजवरती आमच्या वेदना शब्दबद्ध केल्यात. सोबतच पहिल्या दिवसापासून निस्वार्थ आणि कर्तव्य भावनेने नमूद करतो की या धर्माच्या रक्षणासाठी या सर्वसामान्य हिंदूंच्या पाठीमागे सुदर्शन न्यूज चॅनलचे सगळे यच्छय आहोत. आपण स्वतः सर आमच्यावरती विश्वास ठेवला की आम्ही निर्दोष आहोत म्हणून, आणि पहिल्या दिवसापासून सत्याची, न्यायाची, धर्माची आपण बाजू सर उचलून धरली. हे सर देशाला कळणं हे याच्यासाठी आवश्यक आहे की त्या विपरीत परिस्थितीमध्ये 2014 नंतर तर सरकार बदललं, पण त्या अगोदर त्या विपरीत परिस्थितीमध्ये सगळे धोके पत्करून जे आमच्या पाठीशी उभे राहिलेत, आजीवन सर आम्ही सुदर्शन चॅनलचे ऋणी असू आणि आपल्या सहकाऱ्यांचे पण ऋणी असू, कारण हा आमचा जीवनाचा तो श्वास होता सर. आमचं कर्तव्य आहे आणि हा चॅनलच आम्ही यासाठी सुरू केलेला आहे का? आमचं तर वाक्य आहे, सती सैनिक को सताय तो हमको बताय, हे आमचं वाक्य आहे. जर जिथं कुणी धर्मासाठी लढणाऱ्या लोकांना जर प्रताडित करीत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी उभे राहतो. न्यायालयाचा तुमचा काय अनुभव झाला? सर स्वाभाविकपणे सर की न्यायालयीन प्रक्रियेपासून आम्ही अनभिज्ञ होतो. कायद्याबद्दल आम्हाला तिळमात्र काही संबंधच कधी आला नाही. न्यायालय, कारागृह या शब्दांचा सर मानवी आमच्या वैयक्तिक संपूर्ण आयुष्यामध्ये सर न्यायालयामध्ये जेव्हा आम्हाला पहिल्या दिवशी हजर केलं तेव्हा पोलिसांनी आम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की तुमची पोलीस कस्टडी आम्ही घेणारच आहोत, न्यायालय नक्की देणारच आहे, तुम्ही वकील करू नका, घरच्यांचे पैसे वाया जातील. आणि माननीय न्यायालयाने आम्ही जे न्यायालयामध्ये म्हटलं ते शब्दबद्ध नाही केलं. पहिल्या रिमांडवरती सर आमची स्वाक्षरी नाहीये, तो रिमांड रिपोर्ट आम्हाला बघायला मिळाला नाही सर, कारण ज्या दिवशी आम्हाला पहिल्या दिवशी हजर केलं त्या दिवशी या देशातला सर्वात मोठा सण लक्ष्मीपूजनचा, दिवाळीचा सण होता. सुटीचा न्यायालय हो सर, आम्हाला वकील दिला नाही पहिल्या दिवशी, नाही आम्हाला कुठली मदत मिळावी म्हणून सर त्या सुटीच्या न्यायालयामध्ये आम्हाला हजर केलं. संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये आम्हाला जे काही न्यायालयामध्ये सांगितलं ते शब्दबद्ध सर झालेलं आहे सर, पण न्यायालयाने आपल्या रेकॉर्डवरती ते म्हणणं नाही घेतलं सर. जेव्हा आम्हाला पोलीस कस्टडी संपल्यावरती हजर केलं तेव्हा न्यायालय म्हणतं की आता पोलिसांशी तुमचा संबंध येणार नाही. परंतु 5.5 वर्षानंतर जेव्हा आम्ही न्यायालयाच्या ते संबंधित सगळे पुराव्याच्या आधारावरती सांगितलं की आम्हाला खोट्या नावाने आम्हाला इलिगल डिटेन्शन केलं, आम्हाला टॉर्चर केलं, त्याचं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये आहे की यांची लिबर्टी कर्टल केली असं न्यायालयाने सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. तर पहिल्यांदा सर माननीय एक श्रद्धेय YD शिंदे साहेब आहेत, त्यांना देवाज्ञा झालेली आहे, त्यांनी ठामपणे एवढ्या संपूर्ण प्रक्रियेत एक व्यक्ती तुम्हाला फक्त भेटला, बाकी कोणी तुमचं ऐकलं नाही. त्यांनी असं म्हणलं की एक आरोपी खोटं बोलेल, दुसरा आरोपी खोटं बोलेल, सगळे आरोपी का खोटं बोलतील, आणि त्या दिवशी त्यांना पोलीस कस्टडी नाही दिली सर. MCOC अंतर्गत हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला एक अपवादात्मक सर घटना आहे. पण दुर्दैव काय सर की न्यायालयाने एकाही वेळेस मान्य केलं ओपन कोर्टामध्ये की आरोपींना पोलिसांनी मारलं, पण मग दुसरी बाजू काय की ज्या पोलिसांनी मारलं त्यांच्या विरोधात आजपर्यंत ऍक्शन का नाही घेतल्या गेली सर?
आजपर्यंत ते कसं सर त्यातल्या अनेक जणांना तर राष्ट्रपती पारितोषिक आणि वीर चक्र काय काय भेटलं असं ऐकलंय मी. अगदी बरोबर सर की एटीएसचे जे अधिकारी होते सर सुखविंदर सिंग साहेब सर त्यांना सर राष्ट्रपती पदक मिळालं सर आणि बाकीच्यांना सर पदोन्नती मिळाली सर की एक शेखर बगाडे म्हणून असे एक पोलीस अधिकारी होते नाशिकला एटीएस मध्ये सर त्यांना बढती मिळून ते आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपली सेवा देत आहेत सर. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं आरडीएक्सचं काहीतरी त्यांचं काय होतं ते सर हे प्रतिबंधित विस्फोटक आहे. आम्ही दोषारोपपत्रामध्ये आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकलं सर आणि फक्त आता हे आम्ही म्हणत नाहीये सर डिफेन्समध्ये सर तर हे एटीएसच्या मुजावरच्या अधिकाऱ्याने अगोदरच म्हटलं की 26/11च्या हमल्यानंतर तो सगळा जो कट होता तो हिंदू आतंकवाद्यांनी केला असं दाखवण्यासाठी या खटल्यातले जे वॉन्टेड आरोपी आहेत संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा यांना एटीएसच्या पोलिसांनी मारून टाकलं आणि एटीएसच्या शेखर बगाड्याने एमआयचा जो सोर्स होता सुधाकर चतुर्वेदी देवळाली कॅम्पमधला जो एमआय मिलिटरी इंटेलिजन्सने जे काही त्याला घर घेऊन दिलेलं होतं तिथे आरडीएक्स प्लॅन केलं असं ऑन ड्युटी आर्मी ऑफिसरने आपल्या साक्षीमध्ये पण म्हटलंय सर. सर या देशामध्ये म्हणजे हे तर फक्त हिंदूंच्या विरुद्ध साधू संतांच्या विरुद्ध हिंदू संघटनेच्या नेत्यांच्या विरुद्ध षड्यंत्र नव्हते हे तर भारतीय सेनेच्या विरुद्ध सुद्धा झालं. अगदी बरोबर सर आणि आज तागायत त्याला तो कोण त्याला संरक्षण देतं कोणाची काय म्हणजे गरजा आहेत मला आज तागायत कळलेलं नाही सर की एक ऑन ड्युटी पोलीस अधिकारी आपल्याच भारतीय नागरिकाला आतंकवादी दहशतवादी ठरवण्यासाठी त्याच्या घरामध्ये आरडीएक्स प्लॅन करतो आणि तो आज परत पोलिसाचाच गणवेश घालून या राज्यामध्ये कशी नोकरी करू शकतो सर. आणि देशाची प्रीमियर एजन्सी टॉपची एजन्सी एनआयए म्हणते दोषारोपपत्रामध्ये की सुधाकर चतुर्वेदीला या खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी आणि बाकीच्यांना पण आरोपींना गोवण्यासाठी याने आरडीएक्स प्लॅन केलं. आर्मीचे अधिकारी साक्ष देतात सर. एनआयए कोर्टामध्ये आपलं दोषारोपपत्र तपासाअंती दाखल करतं आणि आजही तो सर ड्युटी करतो. हे देशाचं या राज्याचं महाराष्ट्र पोलिसांचं दुर्दैव आहे सर. मैं इसके बारे में 2 चीज़ें कहना चाहूँगा कि न्यायिक व्यवस्था में हमें विश्वास करने के लिए कहा जाता है कि अंतिम फैसला तो आपके हक में ही आएगा, सत्य की ही विजय होगी. लेकिन जो भी घटनाक्रम हुआ है पहले दिन से लेके आज तक हमारा विश्वास हर बार डगमगाता है. पहले दिन जब मैं और समीर कुलकर्णी खड़े हुए तो हम लोगों ने स्वेच्छा से हमारा नार्को टेस्ट कर लो. हमने नार्को टेस्ट करवाया. बाकीचे लोक तर नार्को टेस्ट करू नये म्हणून कोर्टात जातात विरोध करतात आणि तुम्ही स्वतःहून पहिल्याच दिवशी वकील न करता पहले दिन हमने अपना तकलीफ दिखाया, अपना जो चोट था मारपीट का वो सब दिखाया और हम नार्को टेस्ट के लिए राजी हुए. हमारा 3 बार नार्को टेस्ट हुआ. नार्को टेस्ट की रिपोर्ट चूंकि हमारे फेवर में थी इसलिए सरकार ने उसको कोर्ट में जमा नहीं किया. हमने आरटीआई में उसको निकाला और निकाल के कोर्ट में दे दिया. कोर्ट में देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं. जब न्यायिक व्यवस्था में ये लड़ते रहे हाई कोर्ट तक, मैं आरटीआई से कागजात निकालता रहा तो पता चला कि हमारे ऊपर यूएपीए तो लगता ही नहीं क्योंकि जो सैंक्शन है वही गलत है. जिस डेट को सैंक्शन दिया गया, जिस व्यक्ति ने सैंक्शन दिया गया, जो डेट में उसको देने का अधिकार नहीं था, उस अधिकारी का नाम चित्तकला जुत्सी है. वो होम सेक्रेटरी रह चुके हैं महाराष्ट्र जी. और उन दिनों अधिकार तो सेंटर को था. हाँ. तो फिर भी उन्होंने जबरदस्ती उसको दिया. हम लोगों ने इस चीज को उजागर किया कोर्ट में. कोर्ट को ने मौखिक रूप से मान्य किया लेकिन आदेश में आज तक हमारे ऊपर टेररिस्ट का मुकदमा चल रहा है जबकि यूएपी हम पर लगना ही नहीं चाहिए. और त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ जेलमध्ये राहिले. जी उसका एक और कारण है कि हमारे ऊपर एमसीओसी लगाया गया. एमसीओसी सिर्फ गुंडों पर लगता है, सिर्फ ऑर्गेनाइज्ड क्राइम करने वालों पर लगता है. तो हमें संघटित अपराध वालों जी संघटित अपराध. आणि तुम्ही तर भारतीय सेनेचे एवढे वरिष्ठ अधिकारी आणि एवढं सगळं असताना तुमच्यावर सुद्धा तो लावला. जी वो हम लोगों के पूरा एमसीओसी लगा. हम लोग उसके लिए लड़ाई लड़ते रहे. 2017 में एमसीओसी टूटा है और उसके बाद भी यूएपीए की लड़ाई हम लड़ते रहे. सुप्रीम कोर्ट तक गए. सुप्रीम कोर्ट के माननीय जो न्यायाधीश महोदय हैं उन्होंने सुनने से इनकार कर दिया. आई एम नॉट इन्क्लाइंड टू हियर इट. यांना न्यायाधीश नाही यांना जज म्हणलं पाहिजे. न्यायाधीश एक पवित्र आणि मोठी गोष्ट आहे, तो वेगळा विषय. सर 26/11च्या याच्यामध्ये 2 लोकांच्या डेड बॉडी अज्ञात आणि त्यांचा विसरा सुद्धा सुरक्षित नाही ठेवला गेला. ते काय होतं सर? वस्तुस्थिती ही आहे सर की 26/11चा 1947ला जेव्हा भारताला खंडित स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचा सगळ्यात मोठा आतंकवादी हमला सर. सर चुकून कसा जिवंत राहिला म्हणून सर जे काही काँग्रेसचं षडयंत्र होतं, पाकिस्तानच्या आयएसआयचं षडयंत्र होतं ते सर ते त्याला पूर्ण करू शकले नाहीत सर.
सर एटीएसचे त्याच एटीएसच्या टीम मधले एक अधिकारी आहे मेहबूब मुजावर म्हणून सर ते ठामपणे म्हणतात, मीडिया समोर म्हणतात, न्यायालयामध्ये म्हणतात की 27/11ला संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा या दोघांना एटीएस मुंबई पोलिसांनी मारून टाकलं. का मारून टाकलं? कारण 26/11चा हमला सुद्धा हिंदू आतंकवाद्यांनी भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी त्यांना दोघांना मारून टाकलं. पण चुकून कसाब जिवंत राहिला म्हणून हे षडयंत्र सर उघडकीस नाही आलं. सर वस्तुस्थिती पहिल्या दिवसापासून सांगण्याचा मी प्रयत्न करतो की मालेगाव ब्लास्ट 2008चा ओरिजिनल एफआयआर कोणी बघितलाच नाही सर. आज तागाय तो रेकॉर्ड वरती नाही सर. का नाही सर? सर ओरिजिनल 164 स्टेटमेंट सर की ज्याच्यावरती माननीय न्यायालयाने ब्लँकली ट्रस्ट ठेवला की हे अभिलेख आहेत असं म्हणून झेरॉक्स वरती 9 वर्ष आपली न्यायालयीन कारवाई केली सर आणि आम्हाला कारागृहामध्ये ठेवलं सर. सर ओरिजिनल कन्फेशन नाही सर. सर ओरिजिनल कन्फेशन कोणी बघितलेच नाही सर. ओरिजिनल 164 स्टेटमेंट बघितलेच नाही सर. सर एफआयआर बघितला नाही सर. सर कितीतरी ॲफिडेव्हिट गायब केलेत सर आमचे सर त्यांनी सर. आणि ज्या काही सीडीज होत्या की ज्या डिफेन्सला मदत करणाऱ्या ठरू शकतात. म्हणजे जेव्हा हा दुर्दैवी घटना झाली मालेगावची तेव्हा मालेगाव मधले जवळजवळ 15,000 तो समाज तिथे आला त्या घटनेच्या ठिकाणी आणि त्यांनी पोलिसांवरतीच हमला केला सर. जिथे ही घटना घडली दुर्दैवी तिथे सर सिमीचं ऑफिस होतं सर. हे जगासमोर कधी कळलंच नाही सर कोणाला. आणि पोलिसांनी जवळजवळ तिथे 58 गोळ्या सर त्या पब्लिकचा कंट्रोल करण्यासाठी सर हे केल्यात. हे रेकॉर्डवरती सर मालेगावचा जो एफआयआर नंबर आहे त्याच्या पुढचा एफआयआर नंबर सर हाच आहे सर. आणि त्याच्यामध्ये तिथले लोकल जे अधिकारी आहेत ते म्हणतात की मुस्लिम समाजाचे की हे पोलिसांच्या गोळीबारामध्ये 4 जण मृत्युमुखी पडलेत म्हणून सर. आणि अशा धादांत खोटा एफआयआर वरती सर आम्हाला 17 वर्षापासून न्यायालयामध्ये चक्रा मारायला लावतात सर. आम्ही स्वच्छेने न्यायालयामध्ये सर नार्को चाचणी केली, त्याचा अहवाल दिला सर. परंतु ते सत्य न्यायालयामध्ये आम्ही त्याच्यावरती रिलाय करत नाही असं अभियोजन पक्षाने म्हटलं सर. सर एखादा अन्याय नाही सर. म्हणजे एमसीओसी 9 वर्षाने सरकार असं म्हणतं की नाही आम्ही चुकीचा एमसीओसी लावला. पण 9 वर्षामध्ये ज्या माननीय विशेष सरकारी वकिलांनी जे मानधन घेतलं, ज्या न्यायालयाने गृहीत धरलं यांचं म्हणणं सर, ते कसं आमच्या आयुष्यातला वेळ परत येणार सर? 9 वर्षानंतर सर आरडीएक्स प्लॅन केलं हे एनआयए म्हणतं सर, 2016ला म्हणतं सर. तुम्ही विचार करा सर की स्वतंत्र भारतामध्ये आम्ही राष्ट्रभक्त धर्मनिष्ठ म्हणून सर्वस्व अर्पण करून प्राणाने आमच्या धर्माचं आणि राष्ट्राचं रक्षण करण्याचं आम्ही कृतसंकल्पित आहोत. आणि आमच्या मस्तकी जयंत पाटीलने अप्रुव्हल दिलं म्हणून होम सेक्रेटरीने सर आमच्यावरती यूएपीचा धादांत खोटा सर की ती म्हणते साक्षीमध्ये की मी एफआयआर पण नाही बघितला, मला बेसिक डॉक्युमेंट्स पण माहिती नाही, कायद्याची पण माहिती नाही. पण तिच्या एका स्वाक्षरीवरती सर आम्ही 17 वर्षे आमच्या स्वतंत्र भारतामध्ये हे कलंकित यूएपीचा आतंकवादाचा चार्ज लावून फिरतोय. आणि ती आज निर्धोकपणे आपल्या या देशामध्ये सर तिच्या चुकीला कोण शिक्षा करणार नाही, कसं शिक्षा करणार. आणि हे राजकारण्यांना कधीही सर समज येणार की आपण किती गलिच्छ राजकारण करतोय त्या क्षणिक क्षुद्र मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी. सर तुम्ही जेलमधला तुमचा काय अनुभव आहे? सर कारागृहामध्ये बहुतांशी सर क्रिमिनल्स असतात सर. आणि दुर्दैव असं आहे की जेवढा हार्डकोर क्रिमिनल, जेवढ्या जास्त केसेस तेवढी त्याची प्रतिष्ठा असते सर. त्यामुळे आम्ही तर एकदम म्हणजे सामाजिक जीवन जगतो, सगळे कफलक आहेत, सगळे सात्विक वृत्तीने विचार करणार आहेत, सभ्यतेने वागणार आहेत. त्यामुळे आम्हाला मारून टाकण्याचा प्रयत्न झाला. आमच्या वरती लघुशंका काही आरोपींनी केल्यात सर. आम्हाला सदैव सर ते आमचा चेहरा विद्रूप करणं याच्यासाठी प्रयत्न झाला सर. तुमच्या कष्ट याच्यामध्ये ब्लेड घेऊन कोणीतरी घुसणार होता. मेरे ऊपर ब्लेड से हमला करने के लिए, मेरा चेहरा विकृत करने के लिए, मुझे और गर्दन ये करने के लिए एक व्यक्ति ब्लेड लेकर खड़ा था. सुदैव से उस वहाँ पर जो गार्ड था उसने उसको देख लिया और मैं बच गया. मुझे इसमें इंजेक्शन दे के मेरी किडनी खराब की गई. खाना जो इतना तुम्हाला काय इंजेक्शन दिलं जात होतं हे तुम्हाला विचारलं जात नव्हतं? जी, मुझे कोई जानकारी. नंतर चौकशी केली तर त्या इंजेक्शनमुळे तुमची किडनी खराब झाली. जी, म्हणजे अनेक लोकांना शारीरिक काय झालं असेल माहित नाही. हे तर इंग्रजांपेक्षा सुद्धा जास्त झालं सर. 10 कुलपानंतर आमचा सेल उघडला. याचा अंडा सेल होता सर. 45 फुटाची उंच भिंत होती सर. 6 फूट बाय 16 फुटाचा आमचा कक्ष होता. तिथेच टॉयलेट बाथरूम होतं सर. प्रचंड घुशी आणि उंदीर होते सर. प्रचंड सर ढेकणं होते सर. हवा नाही सर, बोलायला माणूस नाही सर, सूर्यप्रकाश लागायचा नाही सर तिथे. आणि खूप जण भ्रमिष्ट झालेले. हे सगळं तुम्ही तुमच्यावर आरोप सिद्ध न होता बरोबर सर. आणि उंदर तुम्ही जेवायचे कसे, झोपायचे कसे? सर कारागृहामध्ये आम्हाला सकाळी अंदाजे 10-10:30 वाजता सर आमचं जेवण यायचं आणि संध्याकाळचं जेवण 4-4:30 वाजता यायचं. आणि 5:30 वाजता आमचा जेव्हा कक्ष बंद व्हायचा
तर त्याच्यानंतर आम्ही 6-6:30 वाजता आम्ही जेवण करायचो सर. पण तोपर्यंत जर घुशीने आमच्या जेवणावरून जर सर ते गेली किंवा आमच्या जेवणात काही अन्न खाल्लं तर मग ते आपल्याला शिशारी येते आणि आपण ते जेवण करत नाही सर. तर असे कितीतरी उपाशी आम्ही दिवस काढलेत सर. किंवा आम्ही जे काही आमच्याकडे कागदपत्र असायचे त्याच्यामध्ये कोणीतरी पाणी टाकून जायचं, आम्हाला जे पत्र यायचे त्याच्यातले पत्र काढून काहीतरी गलिच्छते चित्र त्याच्यामध्ये टाकले जायचे सर. तर असा मानसिक शारीरिक प्रचंड छळ सर आमचा प्रत्येक ठिकाणी झाला सर. तुमच्या मुलगी जिथं त्यांचं लग्न झालेलं आहे तिथं जाऊन त्यांना त्रास देणं, तुमचा मुलगा ज्या शाळेत किंवा कॉलेजला शिकत होता असं काही आहे? मेरी बेटियों की शादी हो गई थी, उनके ससुराल में जाके वहाँ पर उनका घर सर्च किया गया बिना किसी वारंट के, बिना किसी उद्देश्य से, सिर्फ उन्हें बदनाम करने के लिए ताकि उनके ससुराल में उनकी इज्जत न रह पाए और मुझ पर मानसिक दबाव बन सके ताकि मैं इन लोगों का नाम ले सकूं जिनका नाम समीर कुलकर्णी जी ने लिया है. मेरी छोटी बेटी, उसकी शादी नहीं हुई थी, उसके लिए मैं उसको लेके आएंगे, तुम्हारे सामने आंखों के सामने रेप करेंगे, ऐसी धमकी बारंबार. पुलिस वाला दे? जी, पुलिस वाला. और वो अधिकारी क्या नाव त्याचं? सुखविंदर सिंह और परविंदर सिंह. हे जी, ये एडीजी रैंक के, उसमें डीआईजी रैंक के अफसर थे, एडिशनल सीपी अफसर थे. ये दोनों हम लोग रोज़ धमकी देते थे. मेरे बच्चों के मेरा बेटा जहाँ जिस कॉलेज में पढ़ता था उस कॉलेज में एटीएस के अधिकारी गए और जाके उन्हें बताया कि ये टेररिस्ट का लड़का है, इसे यहाँ से हटाओ. जहाँ जहाँ मेरी बेटियाँ सर्विस करती थी वहाँ पर उनके यहाँ जाके कि ये इसका बाप टेररिस्ट है करके उनको बदनाम किया गया. मला आठवतं मी सुदर्शनवर दाखवलेलं आहे का तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होता आणि त्या घर मालकावर पण दबाव आणला आणि तुमचं सामान रस्त्यावर आणून ठेवलं होतं आणि कितीतरी वर्ष तुमचं सामान कुठल्या एका घरात नव्हतं, अनेक ठिकाणी ते ठेवावं लागलं असं. जी, जिस दिन मैं बम्बई के कार्यालय इसमें मुंबई के एमसीओसी कोर्ट में मुझे पेश किया जा रहा था, उस दिन मुझसे मिलने मेरे परिवार आया था, उसने आके बताया कि एटीएस वाले मकान मालिक के घर गए थे और उसको जाके धमकी दी कि तुमने टेररिस्ट को क्यों अपने रखा है. उसने सामान उठा के बाहर फेंक दिया है. आर्मी ऑफिसर होने के नाते थोड़ा मेरा सामान ज़्यादा था, कुछ एक बॉक्सेस ज़्यादा थे, हमें रखने के लिए कोई जगह नहीं थी. हम जिसके यहाँ जाते थे रखने के लिए एटीएस वाले पहले पहुँच जाते थे, इसको सामान नहीं रखने देना. कम से कम 7 से 8 साल हम सामान अपने किसी जो हमसे स्नेह रखते थे, किसी के पास 2 बक्से रखे, किसी के पास सोफ़ा रखा, किसी के पास कुर्सियां रखी, किसी के पास बेड रखा. और इस तरह कितनी वर्ष? 7 से 8 वर्ष ऐसा चला. 9 वर्ष के बाद जब मैं छूट के आया तब ये समस्या और खड़ी हुई कि हम रहें तो कहाँ रहें, किसके साथ रहें, किसके साथ काम करें. ये सारा का सारा चीज़ जो है मैं जो बता रहा हूँ इसमें जो हमारे बेटियों के साथ हुआ ये तो चार्जशीट का हिस्सा है. बाकी जो हुआ वो तो सिर्फ जो गुजरा है वही बता सकते हैं. और हमने ये सारी पीड़ा झेली है क्योंकि हमारे बच्चे आके हमको बताते थे जो बच्चा स्कूल नहीं जा सकता, जो बच्ची की शादी नहीं हुई, इसकी शादी कैसे होगी, उसको रेप की धमकियां दी जा रही हैं. हमें कहा जा रहा है मेरी वाइफ को नंगा करके घुमाएंगे, ऐसा परमवीर सिंह ने मुझे कहा. ऐसे मेंटल टॉर्चर पर चूंकि हमारे साथ ये गुजर रहा था तो मुझे लगता था कि ये तो वाकई होगा. तुम्हाला मुद्दाम असं येऊन सांगितलं जायचं? जी, जेलमध्ये जे त्यांचे खबरे असतील वगैरे त्यांच्या मार्फत पण काही? जी सर, इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये कारागृहामध्ये असताना सुद्धा आम्ही आमच्या आदर्शाच्या, संस्काराचा आणि विवेकाचा परिचय देऊन मी कारागृहातलं ते 365 दिवस एकाच चवीचं जेवण करून सर मी 27 वेळा रक्तदान केलं, 5 दिवस उपोषण केलं. माननीय उच्च न्यायालयाकडून आदेश प्राप्त केलेत की आम्ही जोपर्यंत कोणाच्या उपयोगी पडत नाही तोपर्यंत आमच्या जगण्याला अर्थ नाही आहे आणि आम्हाला तुम्ही बोलू देत नाही, भेटू देत नाही. 2 कपड्यांवरती आम्ही सर 9 वर्ष काढलेत, 50 पैसे नसायचे. तुम्हाला तर घरचं कोणीही 9 वर्ष भेटायला, कारागृहावरती भेटायला आलं नाही सर. माझ्या वृद्ध आईला स्वतःच्या घरामध्ये राहू दिलं नाही सर. त्यांचा तर काही दोष नव्हता, काही तीळ मात्र काही संबंध नाही सर. पण आणि स्वतःच्या घरात त्या राहू शकल्या नाही सर. किती अपमानित एक वेळेस जेवण करून सर तिने 9 वर्ष काढले सर. मी शब्दात नाही सांगू शकत सर की आम्ही तर टॉर्चर सहन केलंच, पण सगळ्याच आरोपींच्या कुटुंबाला सर प्रचंड त्रास दिला, साक्षीदारांना सर त्रास दिला, ऑन ड्युटी आर्मी ऑफिसर्सला सर त्रास दिला सर. तर एवढी क्रूर, एवढी विकृती
फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारणासाठी, मुस्लिम तुष्टीकरणासाठी. पण आम्ही म्हणतो की आम्ही 10 वेळा मरायला तयार आहोत, पण आमचा जो प्राण आहे, आमची जो श्रद्धास्थान आहेत, त्यांना बदनाम नका करू. या पवित्र भरतभूमीवरती सर कुठल्याही आक्रमणकारी, कुठल्याही इंग्रजांनी सर इथल्या राष्ट्रभक्तांना, धर्मनिष्ठांना आतंकवाद, दहशतवादी म्हटलं नाही सर. पण हे जे पाप आहे सर, तर तत्कालीन गव्हर्नमेंटचे जे सर राजकीय नेतृत्व होते सर, त्याच्यामध्ये प्रमुख शरद पवार, दिग्विजय सिंग, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील, शकील अहमद, आजही सर राहुल गांधी 140 कोटी भारतीयांचं संसदेमध्ये नेतृत्व करणारा साध्वी प्रज्ञा सिंगला टेररिस्ट म्हणून सर संबोधतो सर सोशल मीडियामध्ये सर. तर ही हिंमत येते कुठून सर, आणि हे सातत्य टिकतं कसं सर, आणि न्यायालयाला यांचं पाप का नाही दिसत सर. सर मी अजून एक विनंती सर करू इच्छितो सर, की आम्ही प्रतिष्ठित भारतीय नागरिक आहोत, आम्ही या व्यवस्थेवरती विश्वास ठेवतो. आम्ही एकही क्षण न्यायालयामध्ये सर उशिरा गेलो नाही, ॲडजमेंट ॲप्लिकेशन लावलं नाही, एक्झम्पशन ॲप्लिकेशन लावलं नाही, स्वतः लढले. हो सर, माझा वकीलच नाहीये सर. आम्ही अत्यंत संयमाने, विवेकाने बोलतो सर, कारण आमचं असं म्हणणं आहे की जर तेव्हा तुम्ही चिडतात, जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तुमचा विवेक निघून जातो. तर आम्हा भारतीयांचं श्रद्धास्थान हे ते विष्णूचं पद म्हणून आम्ही न्यायालयाकडे बघतो सर. त्या आपण पीठासीन अधिकारी म्हणतो सर. तर असं माननीय न्यायालय ज्यांचं अज्ञान आहे कायद्याचं, जे पीडित आहे, त्यांच्यावरती कसं चिडू शकतात, त्यांच्यावरती कसं पूर्वग्रह भावनेने त्यांच्याशी वागू शकतात, याच्याबद्दल पण सर आम्हाला प्रचंड हे आहे. तुम्हाला बाहेर, तुम्ही लोक बाहेर येऊ नये म्हणून खाडी देशातून मोठा पैसा आला, मोठे मोठे वकील लावल्या गेले, मीडियामध्ये मॅनेज केलं. तुमची डेट आली का त्याच्या 2-4 दिवस आधी काहीतरी हंगामा केला जायचा, त्यातून जजवर पण दबाव यायचा आणि तो तुम्हाला जामीन देऊ शकत नव्हता. अगदी बरोबर सर. सर पण जे बेसिक होतं माननीय न्यायालयाने, आहे का मूळ अभिलेख हे पाहणं त्यांचं कर्तव्य नाही का? या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ संविधानकर्त्यांनी मानवी मर्यादा ओळखल्या होत्या, म्हणूनच अपिलाची व्यवस्था केलेली आहे. पण ती अपिलाची व्यवस्था एवढ्या बेसिक चुका की त्यांनी ते मूळ अभिलेख आहेत की नाही बघू नाही सर. 9 वर्ष बघू नाहीत सर. म्हणून आम्ही कारागृहामध्ये राहिलो की जे UAPAचं सँक्शन आहे ते प्रॉपर कायद्याच्या चौकटीत आहे का. आपण एखाद्या भारतीय नागरिकाला जेव्हा आतंकवादी म्हणून सुनिश्चित करतोय तर ते कायद्याच्या चौकटीत बसतंय का नाही बसतंय सर. फक्त स्पेशल NI कोर्ट नाही सर, तर माननीय उच्च न्यायालयाचं खंडपीठ, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ सर, आज तागायत जो सुस्पष्ट सरळ रेषेतला कायदा आहे सर, त्याची सुद्धा अंमलबजावणी सर UAPAच्या अंतर्गत झालेली नाहीये. आणि आजही आम्ही मस्तकी तो आतंकवादाचा कलंक लावून फिरतोय सर. काही अधिकारी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देत होते पवारांचं नाव घेऊन. सर अगदी बरोबर सर. सर माझं ठाम असं म्हणणं आहे सर की मी तेव्हा माननीय न्यायालयामध्ये आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये जेव्हा आमची प्रतिक्रिया विचारली तेव्हा मी असं म्हणताना म्हटलं, स्व अनुभवाच्या आधारावरती म्हटलं सर की हे अँटी टेररिस्ट स्क्वॉड नाहीये, हे तर शरद पवार टेररिस्ट स्क्वॉड आहे. आणि या महाराष्ट्राचा जर सगळ्यात मोठा टेररिस्ट असेल तर तो शरद पवार असेल. जेव्हा मी असं उत्स्फूर्तपणे ठामपणे माझ्या स्वानुभवाच्या आधारावरती जेव्हा मी म्हटलं सर, तेव्हा नाशिक कारागृहामध्ये एक पवार म्हणून एक अधिकारी होते सर, जेलचे अधिकारी होते, त्यांनी मला धमकी दिली सर की तू जर परत पवारांचं नाव घेतलं तर तुला या जमिनीमध्ये गाडून टाकेल, तुझ्या घरच्यांना तुझी डेड बॉडी सुद्धा मिळू देणार नाही. तेव्हा मी त्याला ठामपणे असं म्हटलं की तू आणि तुझ्या पुढच्या 20 पिढ्या पवारांना घाबर, पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जे देशद्रोही आहेत, जे समाजद्रोही आहेत, जे गलिच्छ राजकारण करतात, त्यांच्या विरोधात आम्ही बोलणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि परत म्हटलं तू आम्हाला धमकी देण्याचा चुकूनही प्रयत्न करू नको. आणि त्याच्यानंतर त्याने मग आम्हाला धमकी दिली नाही. आम्ही न्यायालयामध्ये पण निदर्शनास आणलं, पण सुदैवाने या देशातली व्यवस्था ही व्यवस्थेला सांभाळून घेते. आमच्यामध्ये 12 आरोपी होते सर, विदाऊट ट्रायल 5 आरोपींना डिस्चार्ज मिळालेले. सगळे आरोपी सर सशर्त जामीनवरती आहे सर. जर कोणी थोडासा जरी करत त्याच्या विरोधात पुरावा असता तर आम्हाला जामीन चुकूनही मिळाला नसता सर. पण आजही सर या देशातल्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा ज्यांनी ठरवून चुकीचे निर्णय CRPFचे 68 का 78 आपल्या जवानांची हत्या करणाऱ्यांना सुद्धा आधी मिळाला, पण तुम्हाला नाही मिळाला. हो सर. काय तुम्ही आता शेवटला म्हणू शकता, आता जवळच डेट आलेली आहे सर. 31 जुलैला आम्हाला जे सत्य पहिल्या दिवसापासून माहिती होतं, UPA गव्हर्नमेंटला पहिल्या दिवसापासून जे सत्य माहिती होतं ते जगजाहीर होणार सर. या खटल्यामध्ये 323 साक्षीदार सर, त्यांची साक्ष नोंदवल्या गेली सर, आणि 40 साक्षीदार होस्टाईल झालेत सर. आणि कुठल्याही या केसमध्ये तो जे काही कायद्याच्या दृष्टीने असा आय विटनेस नाहीये सर, कुठलाही एव्हिडन्स नाहीये सर. परंतु हे सिद्ध व्हायला, हे कायद्याच्या चौकटीमध्ये ते अभिलेख शब्दबद्ध व्हायला सर आमच्या आयुष्यातली 17 वर्ष गेली सर. ज्या ज्या भारतीय नागरिकांनी, ज्या ज्या संस्था संघटनांनी, ज्या म्हणजे सुदर्शन न्यूज चॅनल असेल, सनातन प्रभात असेल, दैनिक सामना पेपर असेल, आमच्या पाठीमागे उभे राहिले, आमच्या कुटुंबाला परोक्ष अपरोक्षपणे स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्यांनी पण हातभार लावला त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो सर. आणि ठामपणे नमूद करतो की हिंदू हा अनबदनाने सुद्धा हा दहशतवादी, आतंकवादी असू शकत नाही. त्याचं आम्ही समर्थन करत नाही, कारण आम्ही पुरुषार्थ आणि पराक्रमाचे पाईक आहोत.
पुन्हा आपण या बॅकग्राऊंडवर न भेटता तुम्ही निर्दोष सुटून ज्यावेळी याल त्यावेळी पुन्हा दाखवू सुदर्शन पहिल्या दिवसापासून, कारण सुदर्शनची स्थापनाच्या उद्देशाने झाली का हिंदूंवर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी सुदर्शन उभा राहील आणि या अन्यायावर आम्ही उभं राहिलो. आम्हालाही हा विजय, कारण त्यावेळी सुदर्शनवर सुद्धा आरोप लागले होते, आधी खबर मग धमाका, म्हणजे आधी सुदर्शननी बातमी दाखवली आणि 3 मिनिटांनंतर बॉम्बस्फोट झाली असा खोटा आरोप आमच्यावर सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आम्ही आपल्यावर दाखवलेला विश्वास, आम्ही हिंदूंवर दाखवलेला विश्वास हा 31 जुलैला काय होतं हे सगळ्यांच्या समोर येईल. आम्ही पुन्हा तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर घेऊन येऊ. आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. या माया, या सगळे, ते पण ऐकायला आले होते.